हा सर्वात जास्त जुना आखाडा आहे गंगावेश तालीम कोल्हापूर. निवडणूक सगळे शाहू महाराज जिंकतील असं म्हणतात. शाहू महाराज हे निवडून येतील असं वाटते. ऑल ओव्हर कोल्हापूरचा बऱ्यापैकी विकास झालेला आहे. सगळा विकास हा दिसणार हे गॅरंटी नाही आहे. हा पैसे खायला घालतात, ते जेवण खायला घालतात, सगळं ठीक आहे. आतील पण तुम्हाला वोट काय देणार नाही. आत्तापर्यंत मग का त्यांनी कधी आमच्याकडे कुठं बघायला आले? BJP, कारण BJPनं केलं. पूर्ण देशात कोल्हापुरी मटण आणि कोल्हापुरी चप्पल जे आहे ते लोकप्रिय आहे. आणि आणखी एक कोल्हापूरची प्रसिद्धी ती आहे ते आहे इकडचे आखाडे. 300 वर्षापासून शाहू महाराजांनी हा जे परंपरा जे सुरू केलेली आहे ते आज पण कोल्हापूरमध्ये कायम आहे. आता मी एक आखाडामध्ये आहे. इकडे जे आहे कुस्तीची जी तालीम आहे ते सुरू आहे. आणि सगळं आखाडामध्ये आपण जेव्हा जाणार तेव्हा आपल्याला शाहू महाराजांची फोटो दिसणार आणि हनुमानजी यांचे फोटो दिसणार. आणि हा जे एक आखाडा आहे ते शाहू विजयी गंगावेश तालीम मंडळ आहे कोल्हापूरच्या, त्यामध्ये आहे. आणि आतापर्यंत जितके महाराष्ट्र केसरी, हिंद केसरी, कर्नाटक केसरी, इंदोर केसरी जे झाले आहे त्यांचे सर्वांचे फोटो इकडे आहे. हे सांगा की किती वर्षापासून जे आहे इकडे हा तालीम केंद्र सुरू आहे? ही तालीम खूप वर्षापासून आहे. आम्हाला बी काही माहीत नाही, पण खूप वर्षापासून ही परंपरा चालत आलेली आहे कुस्तीची. आणि हा सर्वात जास्त जुना आखाडा आहे गंगावेश तालीम कोल्हापूर. आणि किती वर्षापासून तुम्ही मुलांना इकडे तालीम देते? मुलांना तरी 7 वर्षापासून 7-8 वर्षापासून मुलं इथं आहेत. म्हणजे ज्यांचे कोण मामा किंवा मोठे जे आहेत त्यांच्यापाशी ते येऊन राहतात. पण आता जे आहे आपल्या लोकांची जे कॉम्पिटिशन आहे ते हरियाणाचे जे पैलवान आहेत त्यांच्यासोबत आहे. हरियाणाची पहिलवानकी कशी मॅटकडे, आपल्या इकडं सगळीकडे मॅट, गावोगाव मॅट नसल्यामुळे मॅट माती, आपल्या इकडे मातीची परंपरा जास्त आहे, त्यामुळे मातीची कुस्ती आपल्या इकडे चालू आहे. आणि हरियाणा, पंजाब तिकडे जास्त मॅटचे कॉम्पिटिशन आहे. तर तुम्हाला काय वाटतं की कोल्हापूरचे जे पैलवान आहेत त्यांची स्पर्धा कुणासोबत आहे? हरियाणाचे लोक की देशाचे आणखी पैलवानासोबत? म्हणजे आता मातीची कुस्ती हे हरियाणाचे बी पैलवान येऊन खेळतात आपल्या इकडे सर्वच. आणि आपल्या इकडले बी तिकडं जातात पंजाब हरियाणाला खेळण्यासाठी. और बाकी मॅट म्हणजे मॅटचं कॉम्पिटिशन आहे इंटरनॅशनल नॅशनल लेवलसाठी होतं. ते बाहेरचे बी असतात त्यात पैलवान. आता निवडणूक आलेली आहे, काय वाटते तुम्हाला कोण जिंकणार इकडे? निवडणूक सगळे शाहू महाराज जिंकतील असं म्हणतात. तुम्हाला काय वाटतं? आम्हाला बी काय असं माहीत नाही, पण शाहू महाराज हे निवडून येतील असं वाटते. आणि इकडे काम केलेलं आहे म्हणजे त्यांचीच ही पहिल्यापासून त्यांचंच इथं सगळं आहे, त्यामुळं असं वाटते की तेही निवडून येतील. तुम्ही ऐकलं की आम्ही जे आहे ते एका कुस्तीच्या आखाडामध्ये आहे. आणि जे इकडे जे पैलवान आहे त्यांचे असं सांगायचे आहे की यावेळेची जी निवडणूक आहे ते दिलचस्प आहे. आता मी कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरच्या समोर आहे आणि इकडे जे आहे बरेचसे भाविक येत आहे, कारण नवरात्रीच्या पर्व आहे. इकडचे लोक आहे, आपण त्यांना विचारूया की या क्षेत्राचा विकास झालेला आहे की नाही झालेला आहे. तुमच्या क्षेत्राचा किती विकास 5 वर्षात झालेला आहे? विकास तर झालेला आहे बऱ्यापैकी म्हणू शकतो. असं मंदिराचा असं नाही म्हणू शकत, पण ऑल ओव्हर कोल्हापूरचा बऱ्यापैकी विकास झालेला आहे. सगळा विकास हा दिसणार हे गॅरंटी नाही आहे, पण बऱ्यापैकी विकास झालेला आहे. मंडलिक सरकारांनी काम केलेलं आहे. पण मंदिराच्या अवतीभोवती जे विकास व्हायला पाहिजे, जे म्हणजे दृष्टिकोनानं व्हायला पाहिजे, त्या दृष्टिकोनानं अजून झालेलं नाही. खाली पार्किंगसाठी त्यांनी म्हणजे एक लँड अलॉट केलेली आहे आणि ती कन्स्ट्रक्शन पण झालेलं आहे, पण ते फार स्लो रेटवर चालू आहे. आता त्यावर सरकारचा किती म्हणजे कंट्रोल आहे आणि किती मंदिर समितीचा कंट्रोल आहे ते मला माहीत नाही. आणि तुम्हाला काय वाटतं यावेळी शाहू महाराज स्वतः निवडणुकीमध्ये आहे, काय वाटतं तुम्हाला? त्याबद्दल एवढं काय आयडिया नाही आपल्याला. मला वाटतं की लोक शाहू महाराजांना वोट करणार. नाही होत, शक्यतो एवढं होणार नाही त्यांना. पण अजून त्यांनी काय त्याच्यामध्ये काय हेच केलेलं नाही, त्यामुळे काय महाराज आहे तो, त्यामुळे त्यांनी महाराज आहेत. त्यांनी त्यांच्या ऐशोआरामच्या जिंदगीतनं गरिबांकडे लक्ष दिले असते तर. आता तर ह्याच्या आधीपासून त्यांनी महाराजच आहेत. आत्तापर्यंत मग का त्यांनी कधी आमच्याकडे कुठं बघायला आले नाहीत? आत्ता तर ठीक आहे, ते मोदींना पाडायचं आहे म्हणून त्यांनी उभारलेत, सगळं ठीक आहे.
पण महाराज माणूस का गरिबासाठी एवढं म्हणजे कष्ट करेल? त्यांचं ऑलरेडी डे टू डे रुटीनच एवढं असतं की आमच्याकडे लक्ष कोण देणार आहे? तर यंग जनरेशन कुणाला वोट करणार? BJP. कारण BJPनं केलं आहे डेव्हलपमेंट, जेवढं पाहिजे तेवढं केलं नाही आहे. मंडलिक वगैरे ह्यांच्यापेक्षा तर केले. त्यामुळे BJP यावे, अजून खूप प्रोग्रेस करायचा कोल्हापुरात. कोल्हापूर खूप पाठीमागं आहे, स्पोर्ट्सच्या बाबतीत खूप पाठीमागं आहे. एकच स्पोर्ट्स धरून होत नाही, बाकीच्या स्पोर्ट्समध्ये पण थोडं डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे. स्पोर्ट्स फॅसिलिटीज काय नाही, IT सेक्टर्स काय नाही आहेत, त्यामुळे इथं जॉब्स वगैरे काय नाहीत. त्यामुळे आहे तो बिझनेस पण एवढा फोर्स नाही आहे. ते बाकी सगळं वाढल्यानंतरनं मग पब्लिक वगैरे वाढणार, मग बिझनेस वाढेल आमचा. त्यामुळं थोडं मोदी सरकार यायला पाहिजे आणि त्यांनी लक्ष द्यावं अशी इच्छा. काय वाटतं की 400पेक्षा जास्त सीट येणार BJPची? आरामात मला तर वाटतं की येतील. एवढं काही डिफिकल्ट नाही त्यांच्यासाठी. आणखी काँग्रेसकडं असा मोठा पॉईंटच नाही की का त्यांना आम्ही वोट द्यावं. हा पैसे खायला घालतात, ते जेवण खायला घालतात, सगळं ठीक आहे, पण आजकालची पिढी हुशार आहे, खातील पण तुम्हाला वोट काय देणार नाहीत. तुम्ही ऐकलं, हे आहे कोल्हापूरची जनता. त्यांचं असं सांगायचं आहे की यावेळी जे आहे मोदी सरकारांना 400पेक्षा जास्त सीट मिळणार आहे. प्रीती सोमपुरा, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर.